वणी तालुक्यात वेकोलीच्या 8 कोळसाखाणी आहेत. त्यामुळे वणीतील युवकांना रोजगार देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र भूमिपुत्रांना व नव्याने वेकोलीत नोकरी लागलेल्या युवकांना शिक्षा म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी तपासण्यासाठी त्यांना भांदेवाडा येथील भूमिगत खाणीत नेमणूक दिल्या जाते. म्हणून या भूमिगत कोळसा खाणीत कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आमदार संजय देरकर यांना होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी 8 फेब्रुवारीला प्रत्यक्ष भांदेवाडा भूमिगत खाणीत उतरून समस्या जाणून घेतल्या. आमदार संजय देरकर हे शनिवारी दुपारी 1 वाजता वेकोलीचे अधिकारी तसेच त्यांचे सहकारी गणपत लेडांगे, दिलीप भोयर, वेकोलीच्या सुरक्षा बोर्डचे सदस्य सुनील मोहितकर, असलम खान, संगदीप भगत, भगवान मोहिते, देवेंद्र बुच्चेवार, प्रेमा धानोरकर तसेच इतर कार्यकर्त्यांसह खाणीत उतरले. खाणीतील किर्र अंधार व चढ उताराचे रस्ते पार करीत त्यांनी तब्बल 4 तास खाणीत पायी प्रवास केला. बघूया हा विशेष वृत्तांत. छोड़ दिया ठीक है सर ने आपको तो लोडिंग क्यों नहीं हो हाँ मंदिर सर काय खाण बंद होण्याच्या मार्गावर नाही. उत्पादन भले कमी असलं, उत्पादन कमी आहे तिथं. म्हणजे जे आपण काय म्हणतात ओपन कास्टला उत्पादन करतो त्यापेक्षा तिथून येण्या जाण्याला, तिथून कोळसा वाहतूक करायला ज्या अडचणी येते आणि कोळसा काढताना जोपर्यंत आपण तिथं बघत नाही की कोळसा कसे काढते, किती त्यांना कोळसा काढताना किती तकलीफ होते, हे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत हे उत्पादन तर फार कमी असलंही तरी एक सरकारची जी योजना आहे की इन्क्लाइन खदान असली पाहिजे, इथले अनुभव लोकांना अनुभवले पाहिजे आणि हे इथूनसुद्धा कोळसा चांगल्या पद्धतीनं निघायला पाहिजे. नवीन आता टेक्नॉलॉजी येत आहे. सुरुवातीच्या काळात आपण बघितलं की कोळसा आपण डोक्यावर काय म्हणताला लोड करून आपण लोड करत होतो. परंतु आजची परिस्थिती आता तिथं लोडर्स आहे, आतमध्ये पूर्ण व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था तिथं त्या ठिकाणी लागलेली आहे. त्याच्यामुळे आता हळूहळू उत्पादन वाढेल